सर, तुम्ही आता जे सांगितलं ही झाली महालक्ष्मीच्या मंदिरातली तयारी, पण अशीच तयारी त्र्यंबोली देवीच्या मंदिरातही होत असेल नाही का? नक्कीच. त्र्यंबोलीला तर या भेटीचा प्रचंड आनंद आणि त्यामुळं त्र्यंबोलीची पूजा ही रात्री म्हणजे चतुर्थी संपता संपता रात्री 12 वाजताच झालेली असते. 12 वाजताच अलंकार पूजा करून सज्ज झालेली त्र्यंबोली भक्तांच्या भेटीबरोबरच जगदंबेच्या भेटीसाठी आतुर असते. या दिवसाचं एक महत्त्व म्हणजे कोल्हासूर वधाचं प्रतीक असणाऱ्या कुष्मांड भेदनाचा अर्थात कोहळा फोडण्याचा सोहळा या त्र्यंबोलीच्या दारात संपन्न होणार असतो. त्यामुळे कोल्हासुराचं प्रतीक असणारा कोहळा त्र्यंबोलीच्या समोर या काळापासूनच पूजला जातो. आणि फक्त कोल्हासूरच नाही बरं का, तर कोल्हासुराच्या वधाचं गुपित जगदंबेला सांगितलं म्हणून जगदंबेनं जिला शाप दिला अशी उखा नावाची कोल्हासुराची बहीण, जिला जगदंबेनं शाप दिला होता की तू पाषाण रूप होशील, पण तिनं सांगितलं की आई मी जगाच्या हितासाठी तुला माझ्या भावाचं हे रहस्य सांगितलं. त्यावेळेला देवीनं आपल्या चरणांनी तिचा स्पर्श करून तिचा उद्धार केला. अशा उखेच्या नावाचा पाषाण आणि कोल्हासूर या दोघांचीही पूजा त्र्यंबोलीच्या मंडपात केलेली असते. इकडं गर्भागारामध्ये सुंदर अशा अलंकार पूजेमध्ये चतुर्भुज रूपामध्ये त्र्यंबोली आपल्या प्रिय भेट सखीच्या, आपल्या स्वामिनीच्या, आपल्या जगदंबेच्या भेटीसाठी सज्ज झालेली असते. सहप्रायोजक रेलिवेक्स ऑइंटमेंट आणि महेंद्र ज्वेलर्स, राजारामपुरी, कोल्हापूर.